सोलापूरकर गेल्या 12 वर्षांपासून एका स्वप्नाची वाट पाहत आहेत. शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी, विकासाला चालना मिळावी आणि भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी प्रस्तावित करण्यात आलेला उड्डाणपूल आजही कागदावरच अडकून पडला आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी रखडलेल्या उड्डाणपूल प्रकल्पाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना शेवटची संधी दिल्याचे सांगितले. त्यानंतर महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र प्रश्न इतकाच आहे की या हालचाली प्रत्यक्ष कामात कधी दिसणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आज महापौर विनायक कोंडाल यांच्या उपस्थितीत उड्डाणपुलासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमहापौर, सभागृह नेते, पालिका आयुक्त आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, उड्डाणपुलाचे रखडलेले काम आता जलद गतीने हाती घेण्याचा निर्णय झाला आहे. शासकीय जागांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल. शिवाय खासगी जागेचा मोबदला तातडीने देऊन जागा ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येईल असे संकेत दिले. सोलापूर शहरातील अनेक वर्षापासून जे उड्डाणपूलचा विषय आपला आहे तो आज आम्ही आढावा बैठक म्हणून या ठिकाणी सर्व पदाधिकारी महानगरपालिकेचे या ठिकाणी घेतलेले आहे. परवाच आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांनी या ठिकाणी सांगितलं होतं की महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक जे काही त्रुटी राहिलेले असेल तर ते पूर्ण करा. त्या अनुषंगाने आम्ही आढावा छोटीशी बैठक म्हणून या ठिकाणी घेतलेली आहे. तर जुना पुणा नाका असेल, जुना पुणा नाकापासून ते पत्रकार भवन, तिथून अक्कलकोट रोड असेल, या ठिकाणचा जो फ्लायओव्हर आहे फर्स्ट फेज आणि सेकंड फेज, या ठिकाणी जवळपास 9 किलोमीटरचं या ठिकाणी पूर्ण फ्लायओव्हर आपलं उड्डाणपूल राहणार आहे. आणि त्या ठिकाणी बरेच अडचणी काही त्यांना आहे त्या आम्ही क्लिअर करायचा प्रयत्न केला. फक्त आता आम्ही आढावा बैठक घेतली आणि पुढची बैठक आम्ही कलेक्टर साहेबांकडे घेऊन त्यात काय त्रुटी असेल हे ठिकाणी या ठिकाणी आम्ही मार्ग काढणार आहोत. त्याच आता आपल्याला बघितलं तर 70% ही जी लँड आहे ती गव्हर्नमेंटच्या अंडर खाली येते आणि जे प्रायव्हेट येते ती 30 ते 40% लँड ही प्रायव्हेट सेक्शनच्या अंडर येते. अनेक प्रायव्हेट जमिनीचे लँड ॲक्विजिशन अवॉर्ड असेल या ठिकाणी झालेले आहेत. फक्त गव्हर्नमेंटचे या ठिकाणी राहिलेले ते आता आम्ही पुढचं ते कशा पद्धतीने आता रेल्वे असेल, रेल्वे या ठिकाणी आपल्याला जागा न देता ते लीज होल्डवर ते द्यायचं त्यांचं या ठिकाणी चालू आहे. काही रेल्वेचे असेल, परत पोस्टाचे असेल तर ते जागा मागत आहेत. असे बरेचसे त्यांचे प्रश्न आहेत. तर ते कलेक्टरना या ठिकाणी अधिकार असल्या कारणाने आम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी बैठक लावून आपल्या महानगरपालिकेकडनं कुठलीही गोष्ट राहता कामा नये, जेणेकरून कामाला गती यायला पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी आता नियोजन केलेलं आहे. आणि पुढची बैठक मला वाटतं 1 आठवड्यानंतर कलेक्टर साहेबांकडे घेऊन हा विषय जो आहे लवकरात लवकर कसा मार्गी लागतो. कारण का अनेक जमिनी त्या ठिकाणी आहेत. फ्लायओव्हरची जमिनी ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी BSNLची जमीन आहे, पोस्टाची जमीन आहे, परत रेल्वेची जमीन आहे आणि परत तसेच बघायला गेलं तर आपले पोलीस खात्याची देखील या ठिकाणी जमीन आहे. तर ही जमिनीच्या ह्याच्यामध्ये काय मार्ग काढता येईल आपल्याला, आपण या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी आपण कलेक्टर साहेबांकडे एक बैठक लावलेली आहे.